ठीक आहे. चला आपण फायनान्शियल प्लॅनिंग पाहणार आहे. 4th चॅप्टर आहे 10th मॅथ्स पार्ट फर्स्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगला आपण मराठीमध्ये म्हणतो अर्थनियोजन. ठीक आहे, काय म्हणतो? अर्थनियोजन. जास्त डिटेलमध्ये पाहण्यापेक्षा आपण प्रॅक्टिस सेटसाठी काय काय गरजेचं आहे ते पाहूयात आपण. ठीक आहे, तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेटसाठी काय गरजेचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेणं आहे की टक्केवारी काय असते, म्हणजे पर्सेंटेज काय असतं. आता पर्सेंटेजच्याच नावामध्ये पर सेंचुरी आहे. ठीक आहे, पर्सेंटेज म्हणजे काय? पर सेंचुरी. पर सेंचुरी म्हणजे शतकाच्या मागे 100 पैकी किती. ठीक आहे, पर सेंचुरी याला म्हणायचं पर्सेंटेज. ज्यावेळी आपण म्हणतो की 80% मार्क पडलेत, ठीक आहे, 80% इतके मार्क पडलेत, म्हणजे 100 पैकी किती मार्क पडलेत? 80. 100 आउट ऑफ सॉरी 100 आउट ऑफ 80. 100 पैकी 80 इतके मार्क पडलेत. जेव्हा आपण म्हणतो 35% इतके मार्क पडलेत, याचा अर्थ होतो की 35 मार्क पडलेत किती पैकी? 100 पैकी. येते लक्षात? याला म्हणतात पर्सेंटेज. आता फायनान्शियल प्लॅनिंग हा जर चॅप्टर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पर्सेंटेज हे जमलंच पाहिजे, टक्केवारी ही काढताच आली पाहिजे. आणि टक्केवारी काढणं खूप जास्त अवघड भाग नाहीये, टक्केवारी आपल्याला काढताच यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. तुमच्या एक्झाम्पल वरून लक्षात येईल की आपण टक्केवारी कशी काढू शकतो. समजा आपल्याला सांगितलेलं आहे की 500च्या म्हणजे 500 रुपयाच्या 500च्या 500 रुपयाचे आपल्याला समजा सांगितलेत की 50% काढा, 50% काढा. ठीक आहे, 500चे किती काढायचे? 50% काढायचे. तर याला काढणं खूप जास्त सोपं आहे. 500 इंटू काय करायचं? 50%. आणि 50% म्हणजे काय? 50/100. बस यावाल्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं, यावाल्या गणिताला सॉल्व्ह करायचं आणि आपला आन्सर काढायचं. पहा, 0ला गेला 0, या ठिकाणी 0ला गेला 0, खाली 1 राहिला म्हणजे तो डिवाइडला 1 राहिला. 50 इंटू 5, 50 गुणिले 5 म्हणजेच किती? 5 25 आणि हा वाला 0 म्हणजे किती? 250. म्हणजे 500चे 25% म्हणजे किती? 250. सोपं राहतं पर्सेंटेज काढणं. फक्त आपल्याला हे समजलं पाहिजे की कोणाची टक्केवारी काढायची, कोणाची पर्सेंटेज काढायची. हे लक्षात. बरं, आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये तुमच्या अजून लक्षात येईल. अरे सपोज करू आपण एक व्हॅल्यू आहे 1250. ठीक आहे, 1250. या 1250च्या आपल्याला सांगितलेले आहेत 30% काढायला. किती? 30%, 30% काढायचे. तर सोपं आहे. 1250चे जर आपल्याला 30% काढायचे तर आपण 1250ने मल्टिप्लाय करणार कशाला? 30%ला. आणि 30% म्हणजे काय? 30/100. या इक्वेशनला, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. 0ला कॅन्सल 0, या 0ला हवाला गेला आणि 125 गुणिले 3. ठीक आहे, तर 3×5 15, 3 दुने 6 आणि 1 7 आणि 3 1 3. म्हणजे आपलं जे 1250च्या 30% ते किती अमाऊंट आहे? 375 इतकी. येते लक्षात? पर्सेंटेज काढता आल्यानंतर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर सोपा वाटणार आहे. आता आपण जर पहिल्या प्रॅक्टिस सेटकडे जर गेलो तर सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन पाहू आपण. जसं जसं
आपल्याला काही नवीन कन्सेप्ट पाहिजे असतील तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतानाच आपण नवीन कन्सेप्ट शिकू. प्रॅक्टिस सेट 4.1 आहे पहा या ठिकाणी. यामध्ये सगळ्यात पहिला एक क्वेश्चन दिलेला आहे. पवन मेडिकल supplies medicines. On some medicines the rate of GST is 12%. आता जीएसटी आलाय. जीएसटी म्हणजे काय, तर जीएसटी हा एक टॅक्स आहे जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणून ओळखला जातो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला मराठीमध्ये आपण म्हणतो वस्तू. गुड्स म्हणजे वस्तू, गुड्स म्हणजे वस्तू, व सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि टॅक्स म्हणजे कर. आपल्या भारतामध्ये जीएसटी प्रणाली लागू आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूवर आपण टॅक्स देत असतो, तुम्हाला माहिती आहे, आणि कोणत्याही सेवेवर आपण टॅक्स देत असतो इंडियन गव्हर्नमेंटला. येत्या लक्षात, तर त्याला आपण म्हणतो जीएसटी देतो आपण. उदाहरणार्थ आपण एखादा पेन खरेदी केला किंवा एखादा मोबाईल खरेदी केला, एखादी गाडी खरेदी केली, तर हे खरेदी करत असताना आपल्याला त्या वस्तूवर जीएसटी द्यावा लागतो, टॅक्स द्यावा लागतो, ज्याला आपण म्हणतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. ही जी जीएसटी आहे, ही जीएसटी ही बनते सीजीएसटी आणि एसजीएसटी पासून. तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र हे राज्य आहे, बरोबर आहे ना, महाराष्ट्र हे राज्य आहे, तर आपण टॅक्स देताना राज्याला सुद्धा टॅक्स देतो आणि आपण टॅक्स देताना केंद्राला सुद्धा टॅक्स देतो, बरोबर आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तुम्हाला माहित असायला पाहिजे की केंद्रामध्ये केंद्र सरकार आहे, जे केंद्रामध्ये जे सरकार आहे त्याला आपण म्हणतो केंद्र सरकार, आणि आपल्या राज्यामध्ये जे सरकार चालतं ते राज्य सरकार. तर आपण केंद्राला पण टॅक्स देतो आणि राज्याला सुद्धा टॅक्स देतो. येते लक्षात. तर केंद्राला किती टॅक्स देतो, राज्याला किती टॅक्स देतो, जितका टॅक्स केंद्राला दिला जातो तितकाच टॅक्स राज्याला दिला जातो. म्हणून आपण याला म्हणतो सीजीएसटी आणि याला म्हणतो एसजीएसटी. सीजीएसटीचा अर्थ होतो सेंट्रल जीएसटी. सेंट्रल म्हणजे काय, केंद्राला, आणि एसजीएसटीचा अर्थ होतो स्टेट जीएसटी. आणि दोघांनाही टॅक्स सेम दिला जातो. म्हणजे जर सेंट्रल सीजीएसटी सेंट्रलला जर आपण टॅक्स 6% दिला, तर स्टेटला सुद्धा किती द्यावा लागतो, 6% द्यावा लागतो. असा एकूण आपण टॅक्स किती देतो, 12%. यालाच आपण म्हणतो जीएसटी. म्हणजे जीएसटी कशी बनली पहा, जीएसटी बनला सीजीएसटी प्लस एसजीएसटी पासून. ठीक आहे. हे खूप जास्त बेसिक आहे पण माहित असायला पाहिजे. कोणत्याही वस्तूवर टॅक्स देताना आपण जीएसटी देत असतो आणि ही जीएसटी आपण स्टेटला सुद्धा देतो आणि सेंट्रलला सुद्धा देतो. स्टेटला जेव्हा जीएसटी दिली जाते त्याला आपण एसजीएसटी म्हणतो आणि सेंट्रलला जीएसटी दिली जाते त्याला सीजीएसटी म्हणतो, आणि एकत्रित या दोघांना आपण काय म्हणतो, जीएसटी म्हणतो. ठीक आहे. आणि ही जीएसटी दोघांनाही सेम दिली जाते. केंद्राला जास्त दिली आणि राज्याला आपण कमी दिली असं होत नाही. ठीक आहे. तर यावाल्या एक्झाम्पल कडे जाऊ आपण. एक्झाम्पल खूप सोपं आहे, वाचत होतो आपण त्याच एक्झाम्पलला. की पवन मेडिकल काय करताय, सप्लाय करताय मेडिसिन्सचा. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. काही मेडिसिनवर 12% इतकी जीएसटी आहे. तर व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. तर सीजीएसटीचा आणि एसजीएसटीचा रेट किती असेल. आत्ताच पाहिलं आपण, हा क्वेश्चन एका मार्काला विचारला जातो, खूप जास्त सोपा आहे. आपण पाहिलं जीएसटी 12% आहे, तर साहजिक आहे जीएसटी कशापासून बनते, सीजीएसटी आणि एसजीएसटी पासून जीएसटी बनते, आणि दोन्हीही कशा असतात, सेम असतात. म्हणजे सीजीएसटी असेल 6% आणि एसजीएसटी असेल 6%. ठीक आहे. परंतु याला सोडवताना आपण कसं सोडवू शकतो पहा, आपण लिहिणार जीएसटी किती पर्सेंट आहे, रेट ऑफ जीएसटी किती आहे, 12% आहे. ठीक आहे. रेट ऑफ जीएसटी किती आहे, 12% आहे. आपण सपोज करू आपल्याला माहित नाही की सीजीएसटी आणि एसजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी सेम असेल एवढं आपल्याला माहिती आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी सेम असेल आणि ती जर सेम आहे तर त्याला आपण किती कन्सिडर करू, एक्स कन्सिडर करू, बरोबर आहे. ठीक आहे. आता जीएसटी कशापासून बनते हे माहिती आहे आपल्याला. जीएसटी बनते सीजीएसटी प्लस एसजीएसटी. येतं लक्षात. आणि जीएसटी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, जीएसटी किती पर्सेंट आहे, 12% आहे. सीजीएसटी एसजीएसटी दोन्हीची व्हॅल्यू किती घेतली आपण, एक्स प्लस एक्स. सीजीएसटी पण एक्स घेतलाय आणि एसजीएसटी पण, कारण दोन्ही पण कसे असणार आहे, सारखे असणार आहे. तर हा 12% इज इक्वल टू एक्स प्लस एक्स किती होईल, 2x होईल. आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची एक्स ची, 2 मल्टिप्लिकेशनला येतो, येऊ द्या इकडं.
डिवाइडला, तर या ठिकाणी तुमची व्हॅल्यू येईल एक्स ची किती, 2 ने 2 ने 12 ला डिवाइड करा तर त्याचा आन्सर येईल 6. ठीक आहे. आणि आणि एक्स म्हणजे काय आहे तर CGST आणि SGST. आणि आपण फायनल आन्सर लिहू शकतो की CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू किती, 6%. म्हणजे दोन्ही सुद्धा किती आहेत, 6%. ठीक आहे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, डायरेक्ट आपण CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 6% लिहिलं तर ते तितकंसं म्हणजे आपल्या कन्सेप्ट व्यवस्थित आहेत हे समजणार नाही. येतं लक्षात. क्वेश्चन खूप जास्त सोपा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. सेकंड वाला क्वेश्चन आहे पहा, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. यामध्ये पहा, ऑन अ सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%. ऑन अ सर्टन आर्टिकल म्हणजे कोणत्या तरी एखाद्या वस्तूवर, आर्टिकलवर CGST चा रेट दिलाय किती पर्सेंट आहे, 9% आहे. आता साधी गोष्ट आहे, जितका CGST तितकाच काय SGST. मग जर CGST 9% आहे तर SGST पण किती असेल, 9% असेल. बरोबर आहे ना. CGST 9% आहे तर SGST सुद्धा 9% असेल. आणि विचारले व्हॉट इज द रेट ऑफ GST, तर GST चा रेट किती आहे. आपण आताच पाहिलं ना की GST मिळते आपल्याला SGST प्लस CGST पासून. जितका CGST तितका SGST आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, GST मिळून जाईल. ठीक आहे. तर मग आपण यांना असं लिहू शकतो. हा, आपल्याला माहिती आहे, आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी CGST ची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 9%. बरोबर आहे. तर आपल्याला विचारले SGST किती असेल, तर आपण काय लिहिणार, CGST इज इक्वल टू SGST. म्हणजे जितका CGST असतो तितकाच काय असतो, SGST. म्हणून SGST ची सुद्धा व्हॅल्यू किती असेल, 9% असेल. बरोबर आहे. हा, हे झालं एकाचा आन्सर. आता दुसऱ्याचा आन्सर आपण लिहू. हा, दुसरं काय विचारलंय, GST किती आहे. तर GST कशी काढणार आपण, GST इज इक्वल टू CGST प्लस SGST. खाली सॉल्व्ह करू. CGST ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, 9% आहे, प्लस SGST ची पण किती आहे, 9% आहे. आणि 9% आणि 9% किती, 18%. अशा पद्धतीने आपण GST ची व्हॅल्यू काढली किती, 18%. एकाच मार्काचा क्वेश्चन आहे, परंतु त्याला सुद्धा डिटेल मध्ये लिहिणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण 1 मार्क आहे. आपल्या कन्सेप्ट व्यवस्थित झालेले आहेत हे समजलं पाहिजे. कारण जर आपण डायरेक्ट लिहिलं की CGST 9% आहे, मग SGST पण 9% आहे आणि GST ची व्हॅल्यू डायरेक्ट 18% लिहिली तर ते सुद्धा आपल्याला म्हणजे बरोबर राहणार नाही. कारण आपल्याला माहिती मॅथ्स मध्ये स्टेप दाखवावा लागतात की आम्हाला या कन्सेप्ट समजल्यात, हे पण दाखवणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. एकच मार्काचा क्वेश्चन आहे हा सुद्धा. थर्ड वाल्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. हा, आता इथून पुढं म्हणजे खरोखर मध्ये क्वेश्चन सुरू झालेले आहेत. हा, आता याच्यामध्ये पहा, मिसेस रियल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट. मिसेस रियल पेंटने रियल पेंटने जे काय असेल ते, मिसेस मिस्टर यांनी काय केलंय, एक रियल पेंट दुकाने सपोज कन्सिडर करा. यांनी काय केलंय की सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट, 2 लस्टर पेंटचे डबे सोल्ड केलेत म्हणजे विकलेत. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टीन इज ₹2800. 2 डबे विकलेले आहेत ज्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ₹2800. आता 2 गोष्टी समजून घ्या. एक टॅक्सेबल व्हॅल्यू हा शब्द आला. टॅक्सेबल व्हॅल्यूचा अर्थ होतो करपात्र किंमत. करपात्र किमतीचा अर्थ होतो करास पात्र असलेली किंमत. करास पात्र म्हणजे याच्यावर अजून कर लावला गेलेला नाही. येते लक्षात. याच्यावर अजून कर टॅक्स दिलेला नाहीये. परंतु आपल्याला हे माहितीये, कोणतीही वस्तू जर आपण खरेदी करतोय, कोणतीही सेवा आपण घेतोय, तर त्यासाठी आपल्याला टॅक्स देणं गरजेचं आहे. म्हणजे यांनी जे 2 डबे विकले, त्या 2 डब्यांची, त्याची एका डब्याची किंमत 2800, परंतु ती किंमत कोणती आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. तर या 2800 वर आपल्याला टॅक्स द्यायचा आहे. येतं लक्षात. याला म्हणायचं टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि अजून एक व्हॅल्यू असते, ती असते
टोटल व्हॅल्यू म्हणू किंवा त्याला आपण अमाऊंट म्हणू शकतो. ठीक आहे, अमाऊंट म्हणू शकतो आपण त्याला, अमाऊंट म्हणा किंवा टोटल अमाऊंट पण म्हणू शकतो. टोटल अमाऊंट कशाला म्हणायचं? त्या दुकानदाराला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू तर देतोच, म्हणजे ती जी किंमत आहे त्या डब्याची ऍक्च्युअली त्या डब्याची जी किंमत आहे तिथे द्यावाच लागते, परंतु प्लस त्याच्याबरोबर आपल्याला काय द्यावा लागतो? त्याला जीएसटी, त्याला आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. येते लक्षात? मग टॅक्सेबल व्हॅल्यूचा अर्थ समजला असेल. आणि दुसरी एक व्हॅल्यू असते जी असते अमाऊंट किंवा टोटल अमाऊंट, म्हणजे आपल्याला दुकानदाराला किंवा ज्याने आपल्याला एखादी गोष्ट विकलेली आहे त्याला जी किंमत द्यायची, ठीक आहे, ती असते टोटल अमाऊंट. मग ती टोटल अमाऊंट कशी दिली जाते? एक तर ती टॅक्सेबल व्हॅल्यू, ठीक आहे, करास पात्र असलेली किंमत, आणि त्याचबरोबर आपल्याला जीएसटी सुद्धा द्यावा लागतो. मला वाटतं टॅक्सेबल व्हॅल्यूचा अर्थ समजलेला असेल. बरं, सॉरी मी सगळंच क्लिअर केलं. हा, आता पुन्हा एकदा क्वेश्चन कडे जाऊ आपण. तर दोन डबे विकलेले आहेत ज्याची टॅक्सेबल व्हॅल्यू एकाची, ईच शब्द आलाय, ईच, एकाची किंमत आहे 2800. ठीक आहे, आता ती झाली टॅक्सेबल व्हॅल्यू, त्याच्यावर टॅक्स लागणार. किती टॅक्स लागणार? इफ द रेट ऑफ जीएसटी इज 28%, 28% इतका टॅक्स लागणार. जीएसटी, जीएसटी 28%. आता पुन्हा एकदा, जीएसटी जर 28% तर सीजीएसटी किती? त्याच्या निम्मा 14%, बरोबर. आणि एसजीएसटी किती? तो पण 14%. ठीक आहे, 50-50% असेल. देन फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी. तर सीजीएसटी ची किंमत किती असेल? रेट विचारलेला नाही, अमाऊंट विचारली बरं का, रुपयांमध्ये. कशात विचारली? रुपयांमध्ये. अँड एसजीएसटी म्हणजे फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. हा, तर आपल्याला सीजीएसटी ची अमाऊंट विचारलेली आणि एसजीएसटी ची अमाऊंट विचारली. ठीक आहे, क्वेश्चन सोपा आहे, पाहूयात आपण. हा, पा दोन डबे विकले ज्याची एकाची टॅक्सेबल व्हॅल्यू किती? 2800. चला जे जे आहे ते लिहून घेऊ आपण, जेणेकरून सोपं होतं आपल्याला लिहायला. मी सगळ्यात पहिल्यांदा लिहितो. गिवन. गिवन, गिवन म्हणजे काय? आपल्याला काय काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, बरोबर. गिवन. चला मग काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये? एक आपल्याला दिलेली आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वन टीन ऑफ लस्टर पेंट. म्हणजे एका पेंटची, एका टीनच्या लस्टर पेंटची, ऍक्च्युली दोन करायला पाहिजे आपण बरं का इथं, कारण आपल्याला नंतर त्याची ते पाहिजेच आहे. दोन डब्यांची आपण म्हणू, दोन डब्यांची म्हणू. हा, टू टीन्स ऑफ लस्टर पेंट. एका डब्याची किती मग? रुपये 2800. मग दोघांची किती असेल? इंटू 2 करा, तुमचा आन्सर निघून जाईल, बरोबर आहे. 2800 गुणिले 2. चला करू आपण. 200 8 16 1 2 4 आणि 5. ठीक आहे, रुपये 5600, रुपीज 5600. ठीक आहे. सेकंड, अजून काय दिलेलं आहे आपल्याला? आपल्याला दिलेलं आहे रेट ऑफ जीएसटी. मग मी इथं लिहितोय रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा रेट किती आहे? जीएसटीचा रेट 28%. 28%. बरं, आपल्याला या डब्यांवर जीएसटी काढायची आणि रेट किती दिलाय? 28%. आपण मग अशी शिकलो होतो की पर्सेंटेज कसा काढायचा. आपल्याला 5600 चे 28% काढायचे. येते लक्षात? 5600 चे काय काढायचे? 28% काढायचे, कारण आपल्याला सीजीएसटी ची अमाऊंट फाइंड आउट करायची आणि एसजीएसटी ची अमाऊंट फाइंड आउट करायची. म्हणजे 5600 चे 28% किती येतात ते काढायचंय. आणि ते काढणं खूप जास्त सोपं आहे, तुम्हाला पण माहिती आहे.
आपण आपली चर्चा झालेली आहे मगाशीच याच्यावर की आपण याचा रेट कसा काढणार. हा ठीक आहे, तर मी आता सोल्युशन लिहितो. सोल्युशन मगाशी आपण वरती हे गिवन झालं ना, जे दिलेलं आहे, जे प्रश्नामध्ये दिली जाते माहिती त्याला गिवन म्हणायचं आणि आपल्याला जे आन्सर काढायचं असतं त्यावेळी काय म्हणायचं, सोल्युशन. ठीक आहे, चला आपण सोल्युशन फाइंड आउट करतोय. आपल्याला काय काढायचंय, जीएसटी काढायचंय ना, किती रुपये जीएसटी आहे. मग जीएसटी किती रुपये तो जर काढायचा असेल तर आपण काय करणार, या 28% ला 5600 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे इथं तुम्ही जीएसटीचा फॉर्म्युला बनवू शकता. रेट ऑफ जीएसटी ला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही, टॅक्सेबल व्हॅल्यू. येते लक्षात, रेट ऑफ जीएसटी इंटू काय, टॅक्सेबल व्हॅल्यू, आणि तुमचं काय निघून जाईल, जीएसटी निघून जाईल. मग आपण असं म्हणू, रेट ऑफ जीएसटी इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू, चला किमती टाकू. रेट ऑफ जीएसटी किती आहे, 28% इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 5600. 28%चा अर्थ होतो 28/100 इंटू 5600. 0 ला गेला 0, 0 ला गेला 0, खाली एक राहिला, म्हणजे 56 इंटू काय करायचा, 28 करायचा. तर आपण इथं साईडला करू 56 इंटू 28. 8 सक हे 48 झाले, 8 45 आणि 4 44 झाले, 0 6 दुने 12, 5 दुने 10 आणि 1 11, 8 4 2 6, 4 1 5, 1 1568. म्हणजे आपली जीएसटी ची व्हॅल्यू किती आली, 1568. येते लक्षात, आपल्या जीएसटी ची व्हॅल्यू किती आली, 1568. 1568 इतकी आपल्या जीएसटी ची व्हॅल्यू आली. आता हा झाला जीएसटी. याच्यामधला जो 50% असेल, निम्मा असेल, तो काय झाला, सीजीएसटी, आणि निम्मा झाला एसजीएसटी. 50% सीजीएसटी, 50% एसजीएसटी. आणि आपल्याला तेच विचारलेले वरती मी एकदा घेऊन जातो तुम्हाला की जीएसटी किती, एसजीएसटी किती, अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी किती. मग आपण काय करणार, फक्त ठीक आहे, मी थोडस याला वर नेतो. हा, आपल्याकडे जीएसटी आहे, मग आपण काय करणार, जीएसटी इज इक्वल टू, म्हणजे जीएसटी कशी काढणार, सॉरी, हा पहिल्यांदा आपण सीजीएसटी काढू. सीजीएसटी कशी काढणार आपण, सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोघेही सारखे असतात, सेम टू सेम असतात. आणि हे कसे काढायचे, यांना जीएसटी ला 2 ने डिवाइड करायचं. तुमचं हे दोन्ही पण व्हॅल्यू निघून जातील, कारण ते जीएसटीच्या निम्मे असतात ना दोघं. मग जीएसटी ची व्हॅल्यू किती आहे, 1568 डिवायडेड, बरं मी थोडंसं खाली गॅप घेऊन लिहितो याला. जीएसटी किती आहे, 1568 डिवायडेड बाय 2, म्हणजेच 2 ने भागू याला. बेसती 14, एक राहिला, 2 16 आणि 2 8, 784 रुपये इतकी काय झाली सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग आपण याचा आन्सर खाली व्यवस्थित फायनल लिहू, रुपीज मध्ये लिहावं लागेल ना. एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी इज इक्वल टू रुपीज 784. हे झालं आपलं फायनल वालं आन्सर. सीजीएसटी एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी इज इक्वल टू रुपीज 784. फक्त आता आपण याला वाक्यामध्ये लिहू, कारण आपल्याला त्यांनी इथं विचारले फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. तर याला आपण तसं लिहू शकतो की 784 इज द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड सेम अमाउंट ऑफ एसजीएसटी चार्ज इन टॅक्स इनवॉइस. ठीक आहे, किंवा एवढं जरी असेल तरी सुद्धा पुष्कळ आहे. 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, 2 मार्काच्या पेक्षा जास्त हा काय प्रश्न नाहीये, तर एवढं आपल्याला म्हणजे या क्वेश्चन साठी सफिशियंट आहे. ठीक आहे, बरं. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. 4th वाला क्वेश्चन आहे. हा, समजून घेऊ क्वेश्चनला. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट. आपलं रिस्ट वॉच, हातातलं घड्याळ असतं ना, त्याच्या बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, रुपये 586, रुपीज 586. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू रिस्ट वॉचच्या बेल्टची
फक्त बेल्टच्या घड्याळाचे नाही, आपल्याकडे असतं 200-300 रुपयाचं नाही, पण हे ब्रँडेड घड्याळ असेल. तर रिस्ट वॉचच्या बेल्टची जी टॅक्सेबल व्हॅल्यू होती किती आहे, 586, म्हणजे याच्यावर टॅक्स अजून लागलेला नाहीये. म्हणजे आपल्याला दुकानदाराला 586च नाही द्यायचे, 586 प्लस काय द्यायचंय, जीएसटी द्यायचा आहे, बरोबर. पण जीएसटीचा किती पर्सेंट जीएसटी द्यायचा आहे ते पुढे सांगितलंय. रेट ऑफ जीएसटी इज 18%. तर जीएसटीचा रेट किती आहे, 18%, म्हणजे 18% याच्यावर जीएसटी द्यायचा आहे. मग 586 चे 18% कसे काढणार माहिती आपल्याला, या दोघांचा गुणाकार करा, तुम्हाला जीएसटी किती तो निघून जाईल. ठीक आहे. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. तर कस्टमरला, म्हणजे थोडक्यात आपण कस्टमर आहे असं कन्सिडर करा, आणि आपल्याला याची व्हॅल्यू किती असेल, ठीक आहे, याची व्हॅल्यू या घड्याळाची टोटल प्राइस आपल्याला किती बसेल हे आपल्याला सांगायचंय. खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे, काहीच याच्यामध्ये असा म्हणजे दमच नाही याच्यामध्ये. पण तरी सुद्धा बरेच जण फायनान्शियल प्लॅनिंगला का घाबरतात, तर सगळ्यात महत्वाचं फायनान्शियल प्लॅनिंगला घाबरायचं कारण हे असतं, ठीक आहे, पर्सेंटेज. पण पर्सेंटेज खूप जास्त सोपं आहे. पर्सेंटेज कोणाचं काढलं जातं, कायम लक्षात ठेवायचं, पर्सेंटेज काढलं जाणार टॅक्सेबल व्हॅल्यूचं. कोणाचं, टॅक्सेबल व्हॅल्यूचं. ठीक आहे, चला मग आपण याच्यामध्ये लिहू. हा, यामध्ये लिहू आपण गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला. गिवन गिवन सोल्युशन लिहिण्याचे फायदे दोन होतात. एक म्हणजे आपल्याला समजतं, क्लिअरिटी मिळते की आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय काय दिलेलं आहे. आणि दुसरा फायदा असा होतो की जे एक्झामिनर असतात त्यांना वाटतं पोरगं लय हुशार आहे. ठीक आहे. हा, तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट. रिस्ट वॉच बेल्ट, रिस्ट ऑफ बेल्टची, रिस्ट वॉच बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ₹586. ₹586, 586. त्यानंतर दुसरं काय दिलंय, हा, रेट ऑफ जीएसटी दिलेलं आहे. काय दिलंय, रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी किती आहे, 18%. किती आहे, 18%. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि आपल्याला काय शोधायचंय, व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर, म्हणजे अमाऊंट शोधायची, किंवा आपण म्हणू टोटल व्हॅल्यू शोधायची, असं म्हणू शकतो. टोटल व्हॅल्यू शोधायची, टोटल अमाऊंट शोधायची. ठीक आहे. आणि कशी शोधणार, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू 586 दिली, एवढ्याला तर तो दुकानदार काय बेल्ट देणार नाहीये. ठीक आहे, या बेल्टवर आपल्याला किती पर्सेंट जीएसटी घेणार आहे, 18% जीएसटी घेणार आहे. म्हणजे आपल्याला आधी 586 चे 18% किती होतात हे काढायचे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काढायचंय, की जीएसटी काढायचंय आपल्याला याचा 586चा. ठीक आहे. आणि मग आपण काय करणार आहे, की टोटल टोटल त्या बेल्ट साठी प्राइस किती द्यायची ते काढणार आहे. खूप जास्त सोपं आहे. चला मग आपण याला सॉल्व्ह करू. खाली मी सोल्युशन मध्ये लिहितो, या ठिकाणी आपण सोल्युशन लिहू. हा, इथं आपण लिहू सोल्युशन. सोल्युशन सोल्युशन मध्ये पहिल्यांदा जीएसटी ची अमाऊंट काढावं लागेल. जीएसटी म्हणजे किती रुपये जीएसटी. आता रेट ऑफ जीएसटी वेगळा, रेट ऑफ जीएसटी 18%. जीएसटी ची रुपयांमध्ये जीएसटी काढायची ना, म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल, अमाऊंट ऑफ जीएसटी. म्हणजे आपल्याला काय काढायची, अमाऊंट ऑफ जीएसटी. चला मग आपण अमाऊंट ऑफ जीएसटी काढू. हा, किती रुपये जीएसटी ला आपल्याला लागणार आहे. मी एक आकडा लिहितो. आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल, अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी. तर अमाऊंट ऑफ जीएसटी कशी काढणार, काय करणार अमाऊंट ऑफ जीएसटी काढण्यासाठी, टॅक्सेबल व्हॅल्यूला रेट ऑफ जीएसटी ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ₹586 ला आपण काय करणार, 18% ने मल्टिप्लाय करणार. मग आपण लिहिणार टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. मग चला, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे आपली, 586 इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे, 18%. 18% म्हणजे 18/100. हा, आता बरेच वेळा काय होतं की आतापर्यंत काय झालं की 0 ला 0 0 ला 0 कटत होते, परंतु आता तसं नाहीये. आता 0 ला 0 कटत नाहीये, तर प्रॉपर कॅल्क्युलेशनच करायचं. दोन प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही.
100 आणि 18 ला लहान लहान करत चला, 2 ने भाग जातोय, किंवा 586 ला म्हणजे याला 100 ला लहान करत चला, ठीक आहे. परंतु त्यापेक्षा एक बेटर ऑप्शन असा आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर 100 ने काय करा, त्याला डिवाइड करा. कारण यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 100 ने भागणं सोपं जाईल, कारण 2 शून्य आहेत, राईट साईड पासून 2 पॉईंट इकडे सारखा तुमचं आन्सर तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे. हे इझी होऊन जाईल, इझी सोल्युशन करत जायचं. तर आपण इथं मल्टिप्लिकेशन करू. 586 इंटू किती, 18 गुणिले 18. बरं ठीक आहे. 8 सक 48, 8 8 64 आणि 4 68. त्यानंतर 8 45 आणि 6 46, 0 6 1 6, 8 1 8, 5 1 5. हा 8 8 आणि 6 14, 8 आणि 6 14 आणि 1 15, 4 आणि 5 आणि 5 10. किती आलं, 10,548. 10,580 सॉरी 48. 10 हा यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 10,548 आणि डिवायडेड बाय किती, 100. 100चं डिव्हिजन केलं, सिम्पल आहे. 2 झिरो आहेत ना डिवाइड करताना, इथं 2 झिरो आहेत, तर राईट साईडने 2 घरं इकडे सरका, तुमचं आन्सर येईल 105.48. इतका रुपीज, म्हणजे एवढे रुपये तुम्हाला जीएसटी द्यावं लागेल, ठीक आहे. टोटल जीएसटी एवढं द्यावं लागेल. मग तुम्हाला जर जीएसटी एवढं द्यावा लागेल, किती, 105.48 इतकं जीएसटी द्यावा लागेल, तर तुम्हाला एकूण त्या बेल्टची किंमत किती द्यावा लागेल, तर ती द्यावा लागेल तुम्हाला, टॅक्सेबल व्हॅल्यू तर द्यावाच लागेल 586 प्लस 105.48, 105.48. या दोघांची बेरीज करून जी रक्कम तुम्हाला त्या दुकानदाराला द्यावा लागेल ती असेल तुमची टोटल प्राइस ऑफ दॅट बेल्ट, त्या बेल्टची एकूण किंमत. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला दुकानदार टॅक्सेबल व्हॅल्यू तर घेणारच तुमच्याकडून, टोटल अमाऊंट काढून ना त्या बेल्टची, आहे की नाही. म्हणजे आपल्या तो टोटल प्राइस ऑफ दॅट बेल्ट किती पडते, हा टोटल प्राइस ऑफ बेल्ट असं म्हणू, पूर्ण नाही लिहित बसत, बेल्ट. हा कशी काढणार आपण, टॅक्सेबल व्हॅल्यू तर द्यावाच लागेल दुकानदाराला, टॅक्सेबल व्हॅल्यू, परंतु प्लस याच बरोबर आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी, म्हणजे जीएसटी सुद्धा द्यावा लागेल. अमाऊंट ऑफ जीएसटी. दैनंदिन जीवनातली उदाहरणं आहेत, याला जास्त अवघड करू नका, सिंपल सिंपल आहेत. सर फॉर्म्युला काय त्याचा, याचा फॉर्म्युला काय नसतं. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्हाला बेसिक समजणं गरजेचं आहे. ज्याला बेसिक समजलेलं आहे तो आपोआप फॉर्म्युला सुद्धा बनवू शकतो. हे तर लक्षात. टक्केवारी काढता आली पाहिजे आपल्याला, हा बेसिक रूल आहे. आणि तुम्हाला तो क्वेश्चन जर समजत असेल, त्या क्वेश्चनचं जर विश्लेषण करता येत असेल, ऍक्च्युली त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलेले हे ज्याला समजलं त्याला हे वाले क्वेश्चन्स इझिली जमतात, ठीक आहे. आता फॉर्म्युला काय आहे, प्रत्येक वेळी फॉर्म्युला वेगवेगळा नाही, याच्यामध्ये फॉर्म्युला फिरवावाच लागतो. एखादा विशिष्ट फॉर्म्युला देऊन इथं चालत नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती एकदा चेक करू आपण. हा 586 प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी किती आली, 105.48. यांची ऍडिशन करताच आली पाहिजे. पॉईंट नंतर 00 हे 48 आहे असे येतील पॉईंट. त्यानंतर 6 आणि 5 हे 11 आणि 5 11, 8 आणि 1 9 आणि 5 आणि 1 6, 691 रुपीज, 691.48 इतकी त्या बेल्टची प्राइस आलेली आहे. तुम्ही सगळ्यात शेवटी ते उत्तर लिहू शकता. काय, हा प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर, प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर, प्राइस ऑफ द बेल्ट फॉर customer is rupees 691.48. हे इतकं जास्त सोपं आहे, ठीक आहे. यामध्ये काय असं खूप जास्त अवघड हा असा काही भाग नाहीये याच्यामध्ये, ठीक आहे. बरं, काही मिस झालं का एकदा चेक करू फक्त आपण. हा आता इथं आपण एक आकडा टाकला होता ना, आता याला बी टाकू. म्हणजे या ठिकाणी आपण अमाऊंट ऑफ जीएसटी फाइंड आउट केली आणि या ठिकाणी आपण टोटल प्राइस फाइंड आउट केली, म्हणून आपण याला काय करू, बी हा पॉईंट टाकून देऊ, बी.
ठीक आहे. बरं, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण.